ठीक आहे. तर आपण ओपन करू फोल्डर. ठीक आहे. कोणती ए बॅच आहे ना? ह्याला करू सीएमडी. सीएमडी केल्यानंतर आपली फर्स्ट कमांड काय राहते? इन्स्टॉलेशन का कोड पेज डॉट. ह्याला करणार आपण कोड पेज डॉट. याने काय होणार की जे आपला काही प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्टचा फोल्डर आहे, तो कोणत्या साईटला ओपन होईल? व्हीएस कोडच्या साईटला. ठीक आहे ना? तर प्रोजेक्टला आपण रन पण करून घेऊ. तर रन करण्यासाठी काय झालं? रन करण्यासाठी कमांड काय? नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. ठीक आहे. एक्झिक्यूट झाला आणि एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला आउटपुट पाहिजे असेल तर आपण कुठे जातो? ब्राउझरला. आणि ब्राउझरला मी काय टाईप करणार? localhost:1000. याने काय झाली? जी काय आपली वेबसाईट होती, जी युजर साईटची वेबसाईट होती, ती काय झाली? ओपन झाली. आणि त्यानंतर दुसरं एक पॅनल होता आपलं. दुसरा पॅनल कोणता होता? की ऍडमिन साईट. मग ऍडमिन साईट करण्यासाठी /admin टाका फक्त. ठीक आहे. मग ऍडमिन मध्ये आपण काय काय करतो? जसं की अबाउट कंपनीची इन्फॉर्मेशन होती, तसा एक फॉर्म बनवला. आणि त्या फॉर्म मध्ये आपण काय केले की आपल्याला थोडेसे काही चेंजेस करायचे असेल तर आपण चेंजेस कुठून करतो? की ऍडमिन पॅनल मधून. ठीक आहे ना? मग इथून आपण चेंजेस केले तर चेंजेस कुठे होतात? वेबसाईट मध्ये चेंजेस होतात. ठीक आहे. त्यानंतर आपला जी काही स्लायडर होता किंवा बॅनर होता, त्या बॅनरचा पण आपण एक फॉर्म घेतला होता. ठीक आहे. मग फॉर्म घेतला होता. फॉर्म मध्ये आपण एखादा बॅनर फॉर्म भरला. फॉर्म मध्ये भरल्यानंतर इन्फॉर्मेशन, ती कुठे इन्फॉर्मेशन दिसते आपल्याला? युजर साईटला. ठीक आहे ना? आणि त्यानंतर आपण कॅटेगरी घेतलेली. कॅटेगरी कसे? की जसे टी शर्ट वगैरे, पॅन्ट वगैरे वगैरे आपण अशा काय घेतलेले? कॅटेगरीचा टेबल घेतला होता. आणि ते कॅटेगरी आपण काय केले की त्याच पेजवर आपण खाली काय केले? प्रिंट करून घेतले. बरोबर. त्यानंतर आपला फंडा होता की प्रोडक्ट्स. मग प्रोडक्ट्स मध्ये मी काय केले? 2 पेज बनवले. एक कोणतं पेज? ऍड प्रोडक्ट. आणि दुसऱ्या पेजवर जी काही प्रोडक्टची लिस्ट असेल ते शो केली. आता वेगवेगळे पेज का बनवले? जसं की आता कॅटेगरीमध्ये काय आहे? एकच फॉर्म आहे. त्यामध्ये मी काय केलं? त्याच पेजवर फॉर्म बनवला आणि त्याच इन्फॉर्मेशन काय केली? तिथे शो केली. पण प्रोडक्ट तसा नाही राहणार. प्रोडक्ट मध्ये काय राहणार? की प्रोडक्ट आता सपोज तुमच्या आता 100 आहेत, 200 राहणार, 300 राहणार, की भरपूर मोठे प्रोडक्ट राहिले ना. मग प्रोडक्ट साठी एका पेजवर आपण फॉर्म पण नाही बनवू शकत आणि लिस्ट पण नाही दाखवू शकत. मग त्यासाठी आपण काय केलं? प्रोडक्ट पेज बनवलं ऍड प्रोडक्ट, आणि दुसरं बनवलं ऍड प्रोडक्ट. ठीक आहे. प्रोडक्ट लिस्ट. आणि ऍड प्रोडक्ट मध्ये आपण काय केलं की ऍड प्रोडक्ट मध्ये गेल्यानंतर असा फॉर्म एक शो केला. ठीक आहे ना? त्या फॉर्म मध्ये काय? कॅटेगरी. ठीक आहे. असा फॉर्म केला. आता सपोज मी एक्सप्लेन करतो की आपण फॉर्म कसा बनवला. ठीक आहे. मग फॉर्म बनवला कसा? त्यासाठी आपल्याला पाहण्यासाठी आपल्याला कुठे जायला लागेल? तो फॉर्म कोणत्या साईटला आहे? ऍडमिन साईटला. मग ऍडमिन साईट मध्ये मी जातो ऍड प्रोडक्ट. आणि ऍड प्रोडक्ट मध्ये आल्यानंतर आता ऍड प्रोडक्ट मध्ये मी काय केलं? इथे एक फॉर्म घेतलाय. ठीक आहे ना? आणि एक फॉर्मच्या आतमध्ये रो घेतलाय. आणि रो मध्ये काय सांगितलंय? कॉल एमडी 8 आणि बाकी कॉल एमडी किती राहिला? 4. हे जे 2 पार्ट केले मी. जो काय आपला बुटस्ट्रॅपचे 12 ह्याचा आपल्याला काय असतो? 12 बॉक्स असतात. 12 बॉक्स पैकी मी काय केलंय? जो ऍड प्रोडक्टचा फॉर्म राहील तो किती मध्ये टाकला मी? 8 मध्ये टाकला. आणि जो काय 4 4 बॉक्स राहिले, त्या 4 बॉक्स मध्ये काय टाकले मी? साईजचा प्रोडक्ट टाकला. पण हे जे दोन्ही टेबल आहेत, दोन्ही फॉर्म आहेत, त्या फॉर्मला मी काय केले? एका फॉर्मने काय करतोय? ऍक्सेस करतोय. जसं की इथे मी एक फॉर्म घेतलाय. फॉर्मला नाव दिलंय /admin/save प्रोडक्ट म्हणून. ठीक आहे. मग सेव्ह प्रोडक्ट केल्यानंतर आपण काय केलं की इन्फॉर्मेशन टाकली. कोणती कोणती इन्फॉर्मेशन काल आपण काढली होती? जसं की एक्झाम्पल पाहिलं, ती इन्फॉर्मेशन आपल्याला कोणती कोणती लागत होते? की प्रोडक्ट मध्ये. मग प्रोडक्ट आयडी तर आपण डेटाबेस मधून करतो. कॅटेगरी नेम, त्यानंतर प्रोडक्ट नेम घ्यायचं होतं, प्रोडक्ट कंपनी, प्रोडक्ट कलर, प्रोडक्ट लेबल, आणि प्रोडक्ट जे काही इमेज आहेत त्या इमेज आपण किती घेतल्या? 4 इमेज घेतला. ठीक आहे. त्यानंतर प्रोडक्ट डिटेल. अजून आपल्याला लागत होतं प्रोडक्टची साईज, म्हणजे आपल्या कपड्याची ना, आता शर्ट वगैरे आले त्यांची साईज राहणार. मग त्या प्रोडक्टची आपण साईज घेतली, प्रोडक्ट प्राइस घेतली, त्यानंतर एक डुप्लिकेट प्राइस घेतली. डुप्लिकेट प्राइस म्हणजे काय? की जी ओरिजिनल प्राइस आहे ते ऍक्च्युअल आपण काय करणार? त्या प्राइसने आपण सेल करणार. आणि डुप्लिकेट प्राइस म्हणजे काय? ती डुप्लिकेट प्राइस आपण फक्त शो करणार की ही त्याची जुनी प्राइस होती, आता त्याची प्राइस किती झाली? इतकी इतकी झाली म्हणून आपण हे शो करणार. ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करून आपण काय दाखवणार? की डिस्काउंट दाखवणार. आपण किती पर्सेंट आपण त्यांना डिस्काउंट केलंय. ठीक आहे. असं आपल्याला काय करायचं होतं? फॉर्म बनवायचं होतं. फॉर्म बनवण्यासाठी मग आपण काय केलं की जे काय ऍड प्रोडक्टचं पेज बनवलं होतं, ऍड प्रोडक्टच्या पेज मध्ये आल्यानंतर मला फर्स्ट, ठीक आहे, फर्स्ट आपण कॅटेगरीचं थोडं साईडला ठेवू.
मग मला लागत होतं कोणतं प्रोडक्ट नेम. मग प्रोडक्ट नेम साठी मी काय घेतलं, कॉलम डी घेतला 6, बरोबर ना. आणि त्यामध्ये एक इनपुट घेतला, इनपुटला टाईप वगैरे दिला, त्याला प्रोडक्ट नेम दिलंय आणि एक प्रोडक्ट नंबर आपण काय केलंय घेतलंय. त्यानंतर प्रोडक्ट कंपनी, कंपनी घेतल्यानंतर प्रोडक्ट आपण काय घेतलंय, कंपनी घेतले. पण जी काही कंपनी होती कंपनीमध्ये आपण टाईप केलं की टाईप केल्यानंतर आपल्याला सजेशन आहे यासाठी. जसं की मी पुमा राईट करण्याआधी, ठीक आहे, कंपनीमध्ये आलो, कंपनीमध्ये मला काय राईट करायची, पुमा आलंय मला सजेशन. ज्यामध्ये ज्या ज्या शब्दामध्ये पी आहे तो शब्द आपल्याला काय होणार इथे शो होणार. आणि मी तो कशाने ऍक्सेस केलाय, जो आपला डेटा लिस्ट आहे त्या डेटा लिस्टने मी काय केलंय, फक्त त्या ज्या प्रोडक्ट कंपनी आहे त्या प्रोडक्ट कंपनीला काय केलंय मी, इथे आयडी आहे तो आयडी फक्त लिस्ट मध्ये मी काय करून टाकला इथे पास केला. ठीक आहे, याने काय होणार, जेवढे काय ऑप्शन मध्ये आहेत ते ऑप्शन आपल्याला काय होणार, सजेस्ट होणार, शो नाही होणार की सजेस्ट होणार आपल्याला. मी एखादा कीवर्ड राईट करायला गेलो, आता सपोज मी एक ऑप्शन घेतो आणि ऑप्शन मध्ये मी राईट करतो एज्युकेशन असं राईट केलं. ठीक आहे, आता मी इथे राईट कोणती स्पेलिंग आहे तुम्ही स्पेलिंग बघू शकता. ठीक आहे, पण मी कंपनीमध्ये आलो आणि कंपनीमध्ये आल्यानंतर मी थोडीशी चुकीची स्पेलिंग टाकण्याचा प्रयत्न. आता सपोज मला एज्युकेशन लिहायची एडू, मला स्पेलिंग माहित नाही. ठीक आहे, मला स्पेलिंग माहित नाही, पण आली मला सजेशनला येते ना, आणि मी याला क्लिक केलं की स्पेलिंग काय झाली ऑटोमॅटिकली शो झाली. म्हणजे काय झालं की आपल्याला सजेशन देतात. जसं की गुगलवर जातात तुम्ही, गुगलवर सर्च करायला बघतात, त्याच प्रकारे हे डेटा लिस्ट काम करतो. जसं की आपण, मी तुम्हाला एक्झाम्पल पण काल दाखवलं होतं. गुगलमध्ये गेलो, गुगलमध्ये गेल्यानंतर मी इंस्टाग्राम सर्च करायचं, मला काय करायचं इंस्टाग्राम, पण इंस्टाग्रामचं मी फक्त आय टाकला. मग आय टाकल्यानंतर मला सजेस्ट काय काय आलंय, इंस्टाग्राम आलंय, इमेज साईज आली, आय पीडीएफ आली, त्यानंतर जसं काही इंस्टाग्राम लॉग इन आलं, इन्कम टॅक्स आलं वगैरे वगैरे, IRC बँक आलं. जेवढे मला सजेशन आयचे आले तेवढे काय झाले, मला सर्व सजेशन येतात. मग हाच कॉन्सेप्ट आपण यूज कुठे केलाय की आपल्या पॅनलमध्ये केलाय. जसं की मला कंपनी नेम सुचवायची, मला कंपनी नेम टाकायची आदिदास, मी आदिदासचा ए टाकला, आले आदिदासची. ठीक आहे ना, मला सजेस्ट भेटतात. मग ह्यासाठी आपण कोणता मेथड यूज केला की डेटा लिस्ट. डेटा लिस्ट काय आहे की तुम्ही HTML मध्ये शिकला असता की डेटा लिस्ट एक काय टॅग आहे. टॅग आहे काय ऍट्रिब्यूट आहे, ऍट्रिब्यूट टॅग आहे. ठीक आहे, की एक टॅग आहे HTML चा. मग त्या टॅगला आपण आयडी दिली मी, आणि आयडी कोणाला दिली लिस्ट म्हणून, जी काही कंपनी नेम आहे त्या कंपनी नेमला. त्यानंतर आपल्याला कलर घ्यायचा होता प्रोडक्टचा. मग जे काय प्रोडक्टचा कलर होता ते एक मी इनपुट मध्ये घेतला. हे तुम्हाला सिंपल वाटेल, ह्याचं काही नाही अडचण. मग त्यानंतर आपण काय घेतलंय, प्रोडक्ट लेबल. प्रोडक्ट लेबल कोणते राहतील की जसं की आपण वेबसाईट मध्ये गेलो, आपल्या वेबसाईट मध्ये 3 लेबल अवेलेबल आहे. एक फीचर आहे, त्यानंतर बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे, आणि त्यानंतर फ्लॅश प्रोडक्ट आहे. म्हणजे आपण ज्या प्रोडक्टला तो लेबल देतो तो लेबल प्रोडक्ट कुठे येऊन जाणार, डायरेक्टली इथे शो होणार. मी सपोज फ्लॅश प्रोडक्टला दिला ते लेबल, तर जो काय प्रोडक्ट आपण ऍड केलाय ते कुठे दिसणार आपल्याला, की फ्लॅश मध्ये दिसणार, फ्लॅश सेल मध्ये. ठीक आहे, त्यासाठी आपण लेबल दिलाय. मग लेबल नंतर इमेज घेतली. इमेजला आपण काय केले की इमेज 4 इमेज घेतल्या. एक तर इमेज दाखवून शो नाही होणार. ठीक आहे ना, मग 4 इमेज पैकी आपण काय केले, 1 2 3 4 5 अशा इमेज घेतल्यात आपण. ठीक आहे, मी त्याला नाव चेंज करतो, मी प्रोडक्ट इमेज नाव देतो त्याला. ठीक आहे, प्रोडक्ट इमेज 1 आहे. त्यानंतर ही आपण प्रोडक्ट इमेज 2 घेतली, त्यानंतर प्रोडक्ट इमेज 3 घेतली, आणि प्रोडक्ट इमेज घेतली 6 घेतली. पण आपण हे 4 इमेज घेतल्या. 4 इमेज आपण कंपल्सरी नाही ठेवल्या. कंपल्सरी किती ठेवल्या, 2च ठेवल्या. कारण युजरला वाटलं 2 कंपल्सरी इमेज लागतात, आहे का नाही, बरोबर का नाही. तू 4 इमेज आहे, 4 ऑप्शन भरू शकतो. तुला वाटलं 2च भरायच्या तू 2च भर, पण ती 2 जी इमेज आहे ते तुला कंपल्सरी भरायला लागतील, त्याशिवाय प्रोडक्ट ऍड होणार नाही. बस यानंतर आपण काय केलं, एवढा फॉर्म तर तुम्हाला समजला असेल. हे इनपुट वगैरे काय याचं अडचण नाही. पण तुम्हाला फंडा कोणता समजला नसेल की माझ्या अंदाजाने, की जे साईज वगैरे आहे. आता सिकी एडिटरचं बी सांगायची गरज नाही तुम्हाला, बरोबर, ते सांगायची गरज आहे की सिकी एडिटर मध्ये आपण काय केलं की त्याचा कोड होता, त्याचा एक मिडलवेअर होती. मिडलवेअर आपण आणली, आणि मिडलवेअर कुठे टाकली आपण, ऍडमिनच्या नावबार मध्ये टाकली, आणि त्याची एक स्क्रिप्ट होती. मग स्क्रिप्ट आपण कुठे टाकली की फुटर मध्ये. स्क्रिप्ट अशी 4-5 लाईनीची स्क्रिप्ट आहे ती आपण टाकली फुटर मध्ये. मग जे काय आपण कॉपी पेस्ट करताना त्या वेबसाईट वरून, तेव्हा काय होतं इथं हॅश होतं ना. मग हॅश कशासाठी यूज करता HTML मध्ये,
आयडी साठी. पण आपल्याला आयडी काय करता येते, एकदाच यूज करतात ना. आयडी काय राहते, युनिक राहते. पण माझा जो प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट मला जिथे सिक्युरिटर लागणार, मला तिथे मी काय करणार, सिक्युरिटर कॉल करणार. पण मी आयडी दिला तर मी एकदाच कॉल करू शकतो. पण मी क्लास दिला तर क्लास काय राहतात, मल्टिपल राहतात. मग मी इथे काय केलं, स्लॅशच्या जागेवर डॉट टाकला. डॉट म्हणजेच काय, क्लास. क्लास आपण डिक्लेअर करतो. मग मी इथे काय केलं की मग आता मला सिक्युरिटर लागणार, मी तिथे फक्त काय क्लास देणार, एडिटर म्हणून. काय फक्त त्या जो इनपुट असेल, टेक्स्ट असेल, त्याला मी फक्त काय क्लास देणार, एडिटर. मग जसंच आपण काय केलं की प्रोजेक्ट मध्ये आलो, प्रोजेक्ट मध्ये मी एक टेक्स्ट एडिटर घेतलाय आणि टेक्स्ट एडिटरला काय केलंय, फॉर्म कंट्रोल दिलाय आणि त्याला एक क्लास ऍड केलाय. कोणता क्लास, एडिटर. बस एडिटर वर्क होतंय. आणि त्याला एक आपण नेम दिले, ते नेम तुम्हाला कळेल, फ्रंट एंड डेटा बॅक एंड येण्यासाठी आपण ते नेम देतो. बस. आता आपण जाऊ साईजकडे. साईजकडे नेमकं केलंय काय, आता साईज मध्ये आपल्याला काय फंडा होता की साईज मध्ये आता सपोज की एक प्रोडक्ट होता आपला, जसं की आपण इकडे गेलो आणि एका प्रोडक्ट, काल पण सांगितलं होतं तुम्हाला, जसं की एक प्रोडक्ट आहे आणि एका प्रोडक्टची आपण एक प्राइस ठेवली, तर डायरेक्टली आपण एका टेबलमध्ये काय करू शकतो, डेटा स्टोअर करू शकतो. पण आपलं तसं नाही आज. तसं आपलं काय आहे की एक प्रोडक्ट आहे, एका प्रोडक्टचे डिफरंट टाईप आहेत. डिफरंट टाईप म्हणजे साईज आहेत त्याच्या. जसं की मी एस साईज आहे माझ्याकडे, परत एम साईज आहे, परत एस एम असते काहीतरी, एस एम, ते नंतर काय एक्स असते, एक्सेल आणि डबल एक्सेल असं काहीतरी असते. ठीक आहे ना. मग हे जेवढ्या काही साईज आहेत, साईजची काय आहे, आता एक प्रोडक्ट आहे, एका प्रोडक्टची भरपूर साईज असतात. आता सध्या आपण एवढेच राईट केले की अजून असू शकतात, ते आपल्याला माहित नाही. तुम्हाला जे माहिती तुम्ही ऍड करू शकतात तुम्ही. ठीक आहे ना. वाटलं म्हणजे एक प्रोडक्ट आहे आणि एका प्रोडक्टचे डिफरंट टाईप आहे, टाईप नाही साईज आहेत त्याच्या. पण आपला असा फंडा होता की एका प्रोडक्ट त्याच्या डिफरंट साईज असू शकतात, पण त्याच्या डिफरंट प्राइस पण ठेवायच्यात आपल्याला. जशी साईज तशी त्याची काय राहणार, प्राइस राहणार. ठीक आहे. मग जसं की आता एक प्रोडक्ट आहे, एका प्रोडक्टचे डिफरंट डिफरंट साईज आहेत आणि त्या डिफरंट डिफरंट साईजचे डिफरंट डिफरंट काय राहणार, प्राइजेस राहणार. ठीक आहे. जसं एस ची साईज वेगळी राहणार, एम ची राहणार, याची पण वेगळी, एक्स ची पण वेगळी आणि एक्सेल ची पण वेगळी राहील. त्यानंतर डबल एक्सेल, सपोज याची राहिली 100, तर याची 200 राहू शकते, याची 300 राहू शकते, याची 400, 500 आणि याची राहू शकते 600, अशी काहीतरी प्राइस. म्हणजे एक प्रोडक्ट आहे, एका प्रोडक्टचे डिफरंट डिफरंट टाईप आहेत आणि त्या डिफरंट डिफरंट टाईपचे डिफरंट डिफरंट प्राइजेस आहेत. मग हा फंड आपल्याला यूज करायचा होता. मग एकाच प्रोडक्ट मध्ये आपल्याला काय करायचे की जेवढ्या साईज आहेत, आपल्याकडे साईज लिमिटेड आहेत, बरोबर ना. साईज लिमिटेड म्हणजे आपल्याकडे किती साईज आहेत की आपण प्रोजेक्ट मध्ये ऍड केले. मी एका की जशी एक्सएस आहे, एस आहे, एम, एल, एक्सेल आणि डबल एक्सेल आहे, हे आपल्या काय तर लिमिटेड प्राइस आहेत. म्हणजे ते आपल्याकडे लिमिटेड प्राइस आहेत. आता मी सपोज हे फाईट 2 मिनिटं पार्ट साईडला ठेवा. मग आपल्याला काय करायचं होतं की युजर कोण काय 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 घ्यायचं होतं, त्याच्या साईज, त्याच्या प्रोडक्टची प्राइस आणि एक डुप्लिकेट प्राइस घ्यायची होती. ठीक आहे ना. म्हणजे डुप्लिकेट प्राइस म्हणजे कसे की जसं एस साईज आहे, एस ची आपल्याला एक ओरिजिनल प्राइस पाहिजे होते, दुसरी आपल्याला एक त्याचे डुप्लिकेट प्राइस पाहिजे होते. ठीक आहे ना. म्हणजे ती प्राइस आपण शो करणार आणि दुसरी काय दाखवणार, नुसते त्या प्राइस मध्ये विकणार आपण. मग त्यासाठी आपण काय घेतले होते की मी एक टेबल घेतला आणि टेबलला थोडीशी डिझाईन वगैरे दिली, बुस्टरअपची काय असेल, आणि त्या टेबल मध्ये मी घेतला साईज, प्राइस आणि डुप्लिकेट प्राइस. आणि त्यामध्ये काय घेतला, दुसरा टीआर घेतला. टीआर मध्ये मी काय केलंय की इनपुट घेतले त्यात. ठीक आहे ना. टीआर मध्ये 3 इनपुट घेतले. पहिला इनपुट साईज साठी, दुसरा प्राइस साठी आणि तिसरा घेतला डुप्लिकेट प्राइस साठी. पण जी काय आता प्राइस होते ते प्राइस आपल्याकडे, आता माझ्याकडे भरपूर साईज आहेत, जसं की माझ्याकडे 8-10 साईज आहेत. मग 8-10 साईज असले मी काय करतो, इथं कॉपी पेस्ट केले, कोड काय होते माझा लेंथी होतोय, बरोबर ना. मग ह्याऐवजी मी काय केलंय की फॉर लूप घेतला आणि फॉर लूप मध्ये काय केलं, तो लूप फिरवला. जसा लूप फिरन तसा काय बॉक्स ऍड होत चालला. पण मला आता बॉक्स करायचे किती तर मला जेवढे साईज आहेत माझ्याकडे तेवढेच मला बॉक्स काय करायचे, प्रिंट करायचे. मग मी एक फंडा यूज केला की एक मध्ये काय केलं की ऍरे बनवला आणि ऍरे मध्ये जेवढ्या माझ्या साईज आहेत तो साईज मी काय केलं त्यात स्टोअर केल्या. आणि त्या ऍरेला काही फिरवलं, फक्त एका फॉर लूप मध्ये फिरवलं. जवळ ऍरेची साईज 0 होत नाही तोवर तो लूप काय होणार, एक्झिक्यूट होणार. म्हणजे ऍरेची साईज किती, 0 1 2 3 4 5, 0 पासून ऍरे कुठून स्टार्ट होतो, इंडेक्स नंबर. मग आपण बी आय कुठून स्टार्ट केलाय. जसा ऍरे फिरन ऍरे मधले काही एक एक व्हॅल्यू काय होणार,
पहिला अरे आय किती 0, मग 0 इंडेक्स नंबरची आपण इथे व्हॅल्यू प्रिंट केली. परत हिथे आला लूप, हिथे आला लूप, हिथे आल्यानंतर कुठे आला, हिथे आला आय प्लस प्लस. आय प्लस प्लस झाला किती, आय झाला 1 झाल्यानंतर यांनी कंडिशन चेक केली आय ग्रेटर दॅन, मग यांनी कंडिशन चेक केली, कंडिशन झाली ट्रू. ट्रू झाल्यानंतर आय किती झाला 1 आहे आपला, 1 नंबरची इंडेक्स नंबरची आपण डेटा कुठे प्रिंट केला इथे, म्हणजे काय केलं आपण, एस साईज काय केली आपण प्रिंट करून घेतली. ठीक आहे. त्यानंतर आय इथे आला, आय इथे नंतर आल्यानंतर आयची व्हॅल्यू किती 3 झाली, 2 झाली सॉरी, आणि 2 झाल्यानंतर त्यांनी काय केली, कंडिशन चेक केली, कंडिशन चेक केल्यानंतर तो परत इथे आला, मग आयची व्हॅल्यू किती 2 आहे, मग 2 नंबरचा डेटा कोणता आहे एफ. मग तसंच आपण हा फंडा यूज करून काय केलं की जी साईज आहे ते आपण साईज काय केलं मी प्रिंट करून घेतली. ठीक आहे. एवढा फंडा समजला असेल फॉर्मचा. मग त्यानंतर आपण आलो इकडे फॉर्म मध्ये, असं आपला फायनल आउटपुट असं आलंय. ठीक आहे ना, एवढं तर समजलंय काय केलंय ऑनलाईन मध्ये. इतर कोणाला अडचण नाही ना काही. गायत्री, भाग्यश्री मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं. ऑफलाईन मध्ये काही एकदा डबल मी राईट करू, टाईप करू, गरज आहे का टाईप करायची. ऑनलाईन मध्ये अरे मेसेज बॉक्स मध्ये राईट करा एकदा, मी डबल टाईप करायची गरज आहे की नाही, जो आपण आता फॉर्म मी दाखवला तो नाही. ऑफलाईन मध्ये नाही ना गरज, चालायची पुढे मग. ठीक आहे. आता मग पुढे फंडा काय काय आपला फॉर्म क्रिएट झालाय. ठीक आहे. आता हा फंडा तर राहिला आपला, तुम्हाला हा फंडा कोणता आहे की जसं आपण कॅटेगरीचा एक टेबल बनवला आहे, मग तो कॅटेगरीचा डेटा फक्त मी काय केलाय की ऍड प्रोडक्ट मध्ये पेजला फॉरवर्ड केला आणि इथे फक्त काय केलंय का ऑप्शन मध्ये शो केलाय. जसं की मी इकडनं कॅटेगरी ऍड केली की प्रोडक्ट मध्ये काय होणार, ऑटोमॅटिक कॅटेगरी काय होणार ऍड होत चालणार. जसे मला स्टॅटिक कोड मध्ये जायची गरजच, मी सगळं ऑलरेडी बनवून टाकलं. ठीक आहे. मग आता फॉर्म क्रिएट झालाय, फॉर्म क्रिएट झाल्यानंतर आपण काय करणार, ठीक आहे, फॉर्म आपण लिस्ट. ठीक आहे. ठीक आहे. मी काय करतो की एका फॉर्म मध्ये डेटा भरतो. ठीक आहे. 2 मिनिट फक्त, माझ्याकडे काय राईट केलेलं असले तर त्याला मी रिमूव्ह करतो. ठीक आहे. मी फॉर्म मध्ये डेटा भरतो, फॉर्म मध्ये डेटा कॅटेगरी भरली, टी शर्ट भरला आणि प्रोडक्ट नेम भरतो मी व्हाईट टी शर्ट. त्यानंतर प्रोडक्टची कंपनी भरू आपण आदिदास. कलर भरतो मी कोणता कलर, व्हाईट शर्ट भरलाय ना आपण, इथंच सांगितलंय ना, आणि ब्लॅक भरणार. अरे ठीक आहे ना, कलर तुझा व्हाईटच होणार ना. काय झालं, काय झालं. आणि त्यानंतर मी एक लेबल घेतो, लेबल काय टाकणार आपण, ये तो. अरे दिसणार तुम्हाला. हो नाहीये आता काय, आता होय ना, अगोदर काय होतं. अरे हे असं ना काय करूया. ठीक आहे ना, कसा ओ कसा आहे बरं तुम्हाला, ओ दिसतोय आता, हा ओ आहे आणि हा ई आहे. ठीक आहे. आता ते ब्राउझरची फॉन्ट. ठीक आहे. हा अरे ते काय होतंय, ती मधली लाईन थोडी काय होती. ठीक आहे. हा ठीक आहे, आपला प्रोजेक्टचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. ऑनलाईन ला दिसतोय. ठीक आहे. मग घेतला कलर व्हाईट घेतला, लेबल कोणता टाकणार आपण की बेस्ट सेलिंग टाकतो मी, आणि बेस्ट सेलिंग टाकल्यानंतर की मला इमेज तर एक देणारच लागणार आहे कंपल्सरी इमेज. आता आपल्याकडे इमेज आहे की नाही, बहुत ढूंढनी पडेगी यार. हे डाउनलोड करतो मी. व्हाईट शर्ट आपल्याला लागणारच आहे पुढे जाऊन, कपडे लागणार ना, दुकान आहे आपल्याकडे. व्हाईट टी शर्ट. ठीक आहे. जे काय व्हाईट टी शर्ट आहे कोणतं घ्यायचं आपण, ठीक आहे, ब्लॅक वगैरे नंतर घेऊ, आपल्याला सध्या व्हाईट शर्ट पाहिजे फक्त. टी शर्ट वगैरे. ठीक आहे. हे घेऊ, यालाच आपण सेव्ह करू, डाउनलोड. इकडे एक तर लागतं आपल्याला, अजून एक घ्यायची याची दुसरी फोटो इमेज म्हणून, हा एक घेऊ. अरे परचेस नाही करायचं आम्हाला, डाउनलोड करायचं फक्त.
ठीक आहे. असे दोन मी इमेज डाउनलोड केल्या, फॉर्म मध्ये आलो. फॉर्म मध्ये आल्यानंतर मी एक इमेज सिलेक्ट करतो. जसं की फर्स्ट वाली सिलेक्ट केली, फर्स्ट वाली कंपल्सरी आणि सेकंड वाली पण काय कंपल्सरी. मग त्यासाठी मी सेकंड वाली पण इमेज सिलेक्ट करतो आणि त्याला थोडीशी आपण डिटेल देणार. डिटेल देण्यासाठी मी कुठे येतो की इथलीच आपण डिटेल कॉपी पेस्ट करून टाकू. ह्यालाच मी कॉपी करतो आणि फॉर्म मध्ये आल्यानंतर ह्याला डिटेलला मी काय करतो पेस्ट करून टाकतो. पेस्ट करण्याऐवजी मी इथं काय करतो, ह्याची मध्ये मी एक प्राइस राईट करतो. सिंपली असं आणि प्राइस वगैरे त्या प्राइसला मी करतो हायलाइट. हायलाइट म्हणजे मी बोल्ड करतो. ठीक आहे ना. की आपल्याकडे सीके एडिटर आहे की याला मी फक्त बोल्ड केले. बोल्ड केल्यानंतर तिथे एक डॉट देऊन टाकलं मस्त. आता प्रोडक्टची साईज आता आपल्याकडे एक्सेस आहे का, आहे की नाही, की नाही आपल्याकडे. मग नसेल तर आपण त्यात प्राइसच टाकणार नाही. की आहे आपल्याकडे पण आपण टाकू. ह्याला देऊ एक्सेलला 100 आणि त्याला दाखवायचे किती आपण 110ला शेअर येतो. याची साईज आहे आणि याची साईज टाकतो 130. 130 टाकल्यानंतर ह्याची टाकू आपण 140 आणि ह्याची 150 टाकू. बस ना. डुप्लिकेट ओरिजिनल प्राइस आणि डुप्लिकेट प्राइसचा थोडासा डिफरंट टाकलाय फक्त आपण. काय झालं महेश. आणि यानंतर मी टाकतो ह्याला टाकू आपण, ह्याला जायचं 200. डायरेक्ट मोठी साईज आहे आपल्याकडे 250 रुपयाला, स्वस्त आहे आपल्याकडे. आणि मी काय केलं की आता ह्यानंतर मी काय करणार, ऍड प्रोडक्ट करणार. ऍड प्रोडक्ट केल्यानंतर डेटा कुठे गेला, हा सेव्ह प्रोडक्टला गेला. मग सेव्ह प्रोडक्टला गेल्यानंतर सेव्ह प्रोडक्टची URL बनवून घेऊ. मग मी ऍडमिन मध्ये आलो. ऍडमिन मध्ये मी काय बनवणार, राऊट डॉट पोस्ट. अरे आता इथूनची प्रोसेस सोपी आहे. पोस्ट राऊंड ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट मध्ये काय होणार, डबल कोड आणि डबल कोड मध्ये स्लॅश सेव्ह प्रोडक्ट. आणि त्यानंतर मी एक फंक्शन घेणार. फंक्शन मध्ये काय राहणार, एक राहणार रिक्वेस्ट आणि दुसरा राहणार रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स असेल तो आपण काय करणार पहिलं. बट डेटा कशात आला मला तो सांगा. हा की डेटा आला रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग आपण चेक करू की डेटा कोणता कोणता आला. आणि ह्याला आल्यानंतर ह्याला मी रिफ्रेश करतो. भेटलाय डेटा, फॉर्म मधला डेटा भेटलाय. आता काय काय भेटलंय आपल्याला, कॅटेगरी आयडी भेटलाय, त्यानंतर प्रोडक्ट नेम भेटलंय, प्रोडक्ट कंपनी भेटले, कलर भेटलाय, लेबल भेटलाय आणि त्याची साईज आल्यात ना. साईज ऍरे मध्ये साईज आल्यात, सर्व साईज आल्यात. आणि प्रोडक्टची प्राइस पण आली आणि ती प्राइसची काय डुप्लिकेट प्राइस पण आली. आणि लास्टला काय आले, प्रोडक्ट डिटेल आलं. इमेज कुठे गेल्या मग. ठीक आहे. आता जो काय आता इमेज रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये आले असते हे तुम्हाला माहिती आहे आणि ते आल्या पण असत्या. ते चेक करायची गरज नाही का, गरज आहे. आता मग जो काय हा डेटा आहे, आता हा डेटा आपण काय करणार, कुठे शो करणार. फर्स्ट आपल्याला डेटाबेस मध्ये सेव्ह तर करायला लागेल का डायरेक्ट शो करणार आपण. जे आपल्याकडे MySQL आहे डेटाबेसचा यूज तर करणार ना. ठीक आहे. मग आपण काय करणार, डेटाबेस मध्ये सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, टेबल. टेबल बनवून घ्यायचा ना. मग पहिलं लागेल आपल्याला. ठीक आहे. मला आता तुम्ही टेबल सांगा. टेबलची आपल्याकडे क्युरी आहे माझ्याकडे ऑलरेडी, पण तरी आपण बनवूया, तशी काय अडचण नाही. ठीक आहे ना. मग मी देतो ऍड प्रोडक्ट मध्ये. ऍड प्रोडक्ट मध्ये आल्यानंतर मला तुम्ही आता टेबल सांगा कोणता कोणता राहणार. आपल्याकडे थोडी इन्फॉर्मेशन आहे त्यातच आपण थोडीशी एडिट करू. ठीक आहे ना. ठीक आहे. आपल्याकडे हे इन्फॉर्मेशन आहे. मला क्युरी सांगा. तुम्ही सांगा बरं क्युरी फास्ट. क्रिएट टेबल प्रोडक्ट राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट नंतर पहिला कॉलम कोणता, ठीक आहे. प्रोडक्ट आयडी ह्यालाच करतो मी कॉपी आणि इकडे पेस्ट. डायरेक्ट कॉपी पेस्ट. आज प्रोडक्ट आयडी ह्याला देऊ आपण टाईप इन प्रायमरी की ऑटो अंडरस्कोर, बरोबर. आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी, बरोबर कॅटेगरी आयडी. ठीक आहे. फॉर्म मध्ये आपण मी राईट केलेलं असेल जो आपण टेबलचं बनवलं होतं, कॅटेगरी आयडी का. ठीक आहे. कन्फर्म करून घेऊ. ठीक आहे. कॅटेगरी आयडी आहे आपल्याकडे, की मला वाटलं नेम आहे, मग नेम टाका लागेल आपल्याला. कॅटेगरी आयडी, कॅटेगरी आयडी टाईप कोणता राहील, इंट. आणि त्याला प्रायमरी की वगैरे राहणार, फॉरेन की तो राहून देऊ आपण. आपल्याला फक्त इंटच द्यायची. ठीक आहे.
आता आपण कॅटेगरी आयडी स्टोअर करतो ना, आपला हा एक प्रोडक्ट टेबल आहे आणि प्रोडक्ट टेबल मध्ये आपण काय करतो त्यांची, आता ही प्रोडक्ट आयडी कोणाची राहणार पहिली, प्रोडक्ट टेबलची. मग बाकीचा आपण डेटा स्टोअर करतो ना फक्त. जसं की इथे डेटा आलाय, तो डेटा आलाय आपण नुसता स्टोअर करणार आहे. ठीक आहे. मग मी फक्त डेटा स्टोअर करतोय, जी काय कॅटेगरी आयडी आहे ती कॅटेगरी आयडीचं मी काय करतोय, डेटा कुठून, टेबल मधून, डायरेक्टली टेबल मधून आणायची. आणि स्टोअर कशी होणार, तिकडनं आणणार कशी, आपण सिलेक्ट करून आणणार का. ठीक आहे, आपण टेबल तर बनवून घेऊ एकदा. ठीक आहे. कॅटेगरी आयडी नंतर प्रोडक्ट नेमला आपण टाईप देऊ व्हेअरकॅर किती देऊ 100. ठीक आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट कोणती, प्रोडक्ट. ठीक आहे. प्रोडक्ट कलर, अरे मग प्रोडक्ट कलरला टाईप देऊ आपण व्हेअरकॅर. आणि व्हेअरकॅर मी राईट करतो 100. आणि त्यानंतर नेक्स्ट कोणती, प्रोडक्ट लेबलला टाईप कोणतं देणार आपण, व्हेअरकॅर, कारण ते टेक्स्ट मध्येच आहे. व्हेअरकॅर देतो मी 100. अजून काय राहिलं इथे, आपण जे काय आपलं आउटपुट आहे त्यामध्ये मी चेक करतो, प्रोडक्ट कंपनी एक आहे. मग प्रोडक्ट कंपनी एक आपण काय करणार, प्रोडक्ट कंपनी, त्याला मी टाईप देतो व्हेअरकॅर, आणि व्हेअरकॅर मध्ये 100. ठीक आहे. अजून काय बरं सांगा बरं, जो काय प्रोडक्टची साईज आणि त्याची प्राइस आहे तो आपण वेगळा टेबल बनवणार आहे. ठीक आहे ना. फक्त आपण जे काय प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आहे ते आपण, आता जसं की आता प्रोडक्ट तर बनवून घेऊ आपण एक टेबल. जसं की आपण आता साईज किती, तर एका प्रोडक्टच्या साईज किती, तर मल्टिपल साईज आहेत ना. मग आपण एका कॉलम मध्ये तर नाही स्टोअर करू शकत टेक्स्ट म्हणून तर. ठीक आहे. त्यासाठी आपण एक सेपरेट टेबल बनवणार. मग आता राहिलं काही ते, की प्रोडक्ट डिटेल राहिले. ठीक आहे. मी प्रोडक्ट डिटेल एक घेतो मी इथे, इमेज पण घेणार ना आपण. याला डिटेलला मी टाईप देतो टेक्स्ट. ठीक आहे. आणि जे काही इमेज आहेत आपल्या ते इमेज पण देणार आपण. इमेज मी कॉपी करतो आणि इकडे पेस्ट करतो, सगळ्यांना टाईप देतो मी एकदाच. आणि त्या सर्वांना टाईप देऊ आपण कोणता, टेक्स्ट देऊ. ठीक आहे. टेक्स्ट दिल्यानंतर अजून काय राहिली, फील्ड कोणती झाले. ओके, झाले सर्व फील्ड. प्रोडक्ट आयडी झाली, प्रोडक्ट कॅटेगरी झाली, कॅटेगरी दिली का, कॅटेगरी आयडी, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट कलर, लेबल, कंपनी डिटेल, इमेज वगैरे वगैरे वगैरे, बस झालंय. मग जो काय आपण टेबल बनवलाय, टेबल झाला हा प्रोडक्टचा. आता प्रोडक्टचा आपण दुसरा टेबल कोणता आहे आपला, की साईजचा आहे. मग साईजचा पण आपण टेबल बनवून घेऊ. सांगा बरं मला टेबल तुम्ही. मग आता ह्याचा टेबल कसा राहणार. ठीक आहे, आपण ह्याला देऊ टेबलला नाव तर याला पहिलं. मग त्याची क्युरी काय सांगा बरं, कसं राहणार मला ते सांगा. क्रिएट टेबल प्रोडक्ट प्राइसिंग. ठीक आहे ना. टेबलला नाव देऊ ना आपण, त्यात प्राइसिंग वगैरे साईज वगैरे राहणार. आणि त्याला एक त्याचा आयडी राहणार, त्याचा आयडी राहणार, पर्सनल आयडी त्याचा. त्याला आयडी दिला, त्याला टाईप देऊ इंट, त्याचा राहील प्रायमरी की आणि ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. आणि त्यानंतर कोणती आयडी राहणार, की प्रोडक्टची. काय झालं, इन्क्रीमेंट मध्ये सी डबल झाला. ठीक आहे. मग त्यानंतर कोणती राहणार आयडी त्यात, की जी काय प्रोडक्टची आयडी म्हणजे कोणत्या ह्याचा डेटा आहे त्याचं पण आयडी आपल्याला काय लागेल, प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये स्टोअर करावं लागेल. त्याला पण आपण प्रोडक्ट आयडी देऊ, त्याला टाईप देणार इंट. त्यानंतर जी काय प्रोडक्टची साईज आहे ते एक स्टोअर करणार. प्रोडक्टची साईज एक राहील. साईजला टाईप कोणता देणार आपण, व्हेअरकॅर द्यायचा. व्हेअरकॅर देतो मी 100 देऊ, जेवढं लागेल तेवढं घ्या. परत नको आपल्याला एरर वगैरे आम्हाला नको. आणि त्यानंतर प्रोडक्ट प्राइसला आपण काय टाईप देणार, काय इंट द्यायचा. आणि इंट नंतर डुप्लिकेट प्राइसला पण एक द्यायला लागेल. डुप्लिकेट टाईपला कोणता द्यायचा, टेक्स्ट एडिटर का टेक्स्ट द्यायचा नुसतं, ह्याला पण इंट द्यायचा.
इंटिजर राहणार ना, जे काय आपली प्राइस राहणार ते इंटिजर मध्ये राहणार. ठीक आहे. मग आता हे दोन टेबल बनवले, टेबलला आपण करू काय झालं. ठीक आहे. मग आता जे काय आपण टेबल बनवले, टेबलला मी काय करतो, कोणतं डॉलरच्या पुढे म्हणजे हा मग ते आपल्याला ते फ्रंट एंडचा पार्ट आहे, आपण ते सेव्ह करू यार. समजलंय तुम्हाला काय बोलायचे. ठीक आहे, ते सांगणार आहे आपण. ठीक आहे. मग आता जे काय आपण टेबल बनवले, टेबल एकदा काय करू, रन करून घेऊ. रन करण्यासाठी मी जातो वर्क बेंच मध्ये. अरे वर्क बेंच ओपन होतंय का नाही. वर्क बेंच मध्ये आपण काय करू, जे काय आपले टेबल आहेत, टेबल आपण रन करून घेऊ. ठीक आहे. आपला डेटाबेस कोणता आहे, प्रोजेक्ट अल्ट्रास प्रोजेक्ट म्हणून एक प्रोजेक्ट आहे. याला यूज करू, सिलेक्ट नाही, यूज करायला आहे. सॉरी, यूज करू. ह्याला पहिला यूज केला. यूज केल्यानंतर जे काय आपला टेबल आहे तो मी केला पेस्ट, आणि ह्याला काय करतो मी, रन करून घेतो. झालाय टेबल क्रिएट. आता प्रोडक्ट प्राइसिंगचा पण आपण काय करू, टेबल बनवून घेऊ एकदा. मग इथं मी करतो कॉपी, आणि इकडे करू मी पेस्ट. नुसतं कॉपी पेस्ट आहे ना, सोपं आहे ना. आणि ह्याला करू आपण, काय चुकलं इथे, इथे बस झालंय. दोन्ही टेबल क्रिएट करून झाले. ठीक आहे. आता टेबल क्रिएट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप कोणती राहते आपली, टेबल तर क्रिएट झालाय. आता जो हा डेटा येतोय, फॉर्म मधून डेटा येतोय, तो आपण काय करणार, इन्सर्ट करणार. ठीक आहे ना. इन्सर्ट करण्यासाठी ऍड प्रोडक्ट केला. ऍड प्रोडक्ट केल्यानंतर बॉडीमध्ये डेटा गेला. मग जो काही डेटा आहे आपण ते काय करू, इन्सर्ट करून घेऊ. ठीक आहे ना. मग इन्सर्ट करण्यासाठी आपण जाऊ ऍडमिन मध्ये. ऍडमिन मध्ये आपण डेटा इथे काय केलं मी, आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्या बॉडीमध्ये टेक्स्ट डेटा आलाय. डेटा आला तर मी चेक करतो इमेज पण कन्फर्म येतात का. ठीक आहे ना. आपलं काम आहे की चेक करणं, की पुढे जाऊन परत म्हणावं की इमेजेस नाही आल्या. आपण चेक करत चालू. बेस्ट डेव्हलपर काय की लाईन बाय लाईन कोड काय करतो, चेक करत चालतो. इमेज आली, ही प्रोडक्ट 1 इमेज आली, प्रोडक्ट 2 म्हणून इमेज असे आली असेल खाली, तर मला वाटते आली असेल. नाही आली का, आली असेल, आली असेल, नाही आली का. ठीक आहे. अशी नाही शो झाली तर तुम्ही इथे डॉट डॅन प्रोडक्ट इमेज 2 करा आणि इथे रिफ्रेश मारा. इथे कोणतं आली, ठीक आहे. ही प्रोडक्ट इमेज 2 आली, आणि जी आपण प्रिंट केली इथे, मग इथे 1 केलं की इथे 1 इमेज प्रिंट व्हायचं. इकडे रिफ्रेश 1 पण आली. ठीक आहे ना. दोन्ही इमेज आपल्याला, आपण दोनच इमेज सिलेक्ट केल्यात. मग आता फर्स्ट ऑफ ऑल आपण 2 पार्ट मध्ये करतो. आपल्या जी काय फॉर्म मध्ये इमेज असली तर आपण किती पार्ट मध्ये काम करतो, पार्ट 1. पार्ट 1 मध्ये काय करणार आपण, जी काही इमेज आली त्या इमेजला नाव आणि ती पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करून टाकणार. ठीक आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू की पहिली इमेज साठी मी काय घेतो, एक इफ लूप घेतला. इफ लूप मध्ये मी सांगतो रिक्वेस्ट डॉट फाइल्स, आणि त्या फाइल्स मध्ये इमेज 1 आली डॉट इमेज देतो, आणि सपोज ठीक आहे. नाही तर तुम्ही इथे अँड द्या रिक्वेस्ट डॉट फाइल्स, की मल्टिपल फाईल असल्या त्यासाठी आपण असं राईट करू शकतो. आणि इथे तुम्ही अँड द्या. म्हणजे काय की रिक्वेस्ट डॉट फाइल्स मध्ये इमेज आली, आणि रिक्वेस्ट डॉट फाइल्स मध्ये इमेज 1 आली, तर हा पार्ट काय कर, एक्झिक्यूट कर. फक्त आपण कशासाठी राईट करतो, हा इमेज 1 साठी करतो फक्त. ठीक आहे. आपण आतापर्यंत एकच इमेज यायची फॉर्म मध्ये, पण आता आपल्याकडे किती इमेज आहेत, भरपूर 4 इमेज आहेत. युजरने 4 इमेज टाकले तर 4 येणार फॉर्म मध्ये, बरोबर ना. मग 4ही इमेज साठी आपण वेगवेगळे परफॉर्मन्स करणार. मग जी काही इफ लूप मध्ये रिक्वेस्ट डॉट फाइल्स मध्ये प्रोडक्ट इमेज 1 आली, तर त्यासाठी आपण काम करणार. मग पहिलं काय काम करणार, त्या फाईलला आपण काय देणार, नेम देणार. प्रोडक्ट इमेज एक मी व्हेरिएबल घेतला, आणि व्हेरिएबलला आपण काय करणार, त्या एक युनिक नाव देणार. युनिक नेम देण्यासाठी काय, डेट डॉट विसरला नाव राऊंड ब्रॅकेट प्लस, आणि त्यामध्ये रिक्वेस्ट डॉट फाइल्स मध्ये त्या फाईलचं नाव आणि डॉट देऊन नेम. याने काय होणार, जी काय आपली इमेज आहे इमेजला काय युनिक नेम भेटणार. ठीक आहे. मग त्यानंतर नेक्स्ट स्टेप कोणती, जी काय ती इमेज आली ती पब्लिक फोल्डर मध्ये
अपलोड करून टाकायची. त्यासाठी रिक्वेस्ट डॉट फाईल्स आणि त्यामधलं प्रोडक्ट इमेज एमव्ही फंक्शन आणि एमव्ही फंक्शनला आपण काय सांगणार, पब्लिक फोल्डर मध्ये स्लॅश ह्या फोल्डर मध्ये काय कर, अपलोड कर आणि एक प्लस देऊन आपण जे काय फाईलचं नाव आहे ते फाईलचं नाव आपण काय करतो, पास करून देतो. बस फंडा खतम. ठीक आहे ना. आता सांगतो तेच सांगायचे तुम्हाला. आता आपण काय करणार की पब्लिक फोल्डर बनवलाय. पब्लिक फोल्डर मध्ये गेल्यानंतर आपल्या पहिल्या पण इमेज आहेत, भरपूर सारा राडा होईल. मला काय करायची, एक वेगळा फोल्डर बनवायचा आणि त्या पब्लिक फोल्डर मध्ये काय करायचे, मला त्या फोल्डर मध्ये सगळ्या माझ्या इमेज त्यात राहतील. मग त्यासाठी काय करावं लागेल, पब्लिक फोल्डर मध्ये या आणि पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये तुम्ही अजून एक फोल्डर बनवा. त्याला तुम्ही नाव द्या अपलोड. चालेल ना. त्याला मी कॉपी करतो आणि अपलोड केलंय. मग तुम्हाला ते अपलोड फोल्डर मध्ये इमेज जाण्यासाठी काय करा, फक्त तुम्ही इथे पब्लिकच्या पुढे पब्लिक स्लॅश अपलोड स्लॅश, बस. म्हणजे पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये आमचा एक अपलोड फोल्डर आहे, त्यामध्ये काय कर, ती इमेज आहे ती काय कर, मूव्ह कर. बस फंडा खतम. आता हे आपण कोणत्या इमेज साठी गेलंय, इमेज 1 साठी गेलंय. मग इमेज 2 साठी कसं करणार, कॉपी पेस्ट आणि इथे काय करणार, जिथे इमेज 1 आहे तिथे काय करणार, फक्त राईट कंट्रोल डी करा तुम्ही. कंट्रोल कोणतं नका देऊ, बस एवढंच द्या. रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये प्रोडक्ट इमेज 1 आली तर त्याला नाव वगैरे दे आणि ती पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करून टाक. आणि सेम त्या स्टेपने आपण इथे अँड देऊन. बरे मला अँड आणि ऑरचा डिफरंट काय मला ते सांगा पहिला. अँड मध्ये दोन्ही कंडिशन कंपल्सरी लागतात आणि ऑर मध्ये दोन्ही पैकी एक. पण मग आपण त्या फॉर्म आहे ना, त्या फॉर्म मध्ये दोन इमेज कंपल्सरी टाकला, मग त्या दोन येणारच ना. हा कंपल्सरी आहे. अँड दोन. आता पहिलं आपलं ही इफ लूप आहे ना, कंडिशन चेक करणार की रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये इमेज येते का, हा पार्ट काय करणार, चेक करणार. येते भाऊ, 4-5 इमेज आल्या तरी चेक करणार. पण आपण इथं काय केलंय, अँड देऊन काय केलंय की त्यामध्ये आम्हाला स्पेसिफिक इमेज 1 पण पाहिजे. स्पेसिफिक म्हणजे ही इमेज आली तर त्यालाच नाव द्यायचं. तुमचं म्हणणं की ते अँड द्यायचं अजून, आणि जे काय आपण राईट केलंय ते इथं राईट ते बी करू शकता, तसं काय नाही. फक्त मी समजावून काय वेगवेगळं बनवलं, तुम्हाला वाटेल तसं करा. ठीक आहे. आता इमेज 2 साठी पण केले आपण. आता ह्यानंतर कोणती इमेज राहणार, इमेज 3 राहणार. मग त्यासाठी पण आपल्याला करावं लागेल. आता इमेज 3 चा पार्ट कसा आहे, ठीक आहे. आता ही इमेज 2 कंपल्सरी येणार आणि कंपल्सरी काय होणार, ठीक आहे. आपण चेक करू की पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड होती का. ठीक आहे. 2 मिनिटं आपण चेक करू की पब्लिक फोल्डर मध्ये याला मी येतो इकडे रिफ्रेश करते. रिफ्रेश केल्यानंतर एरर तर नाही आला आपल्याला. मग मी जातो अपलोड मध्ये. अपलोड मध्ये कुठे आपला अपलोड फोल्डर आहे का कुठे, आणि अपलोड मध्ये 2 इमेज आल्यात ना. म्हणजे आपण 2च इमेज पाठवल्यात, 2च. आता आपण थर्ड इमेज साठी करू. थर्ड इमेज साठी काय करणार, हे सेम असंच राईट करणार. ठीक आहे. म्हणजे थर्ड इमेज मध्ये इमेज आली तर त्याला नाव दे आणि त्याला पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड कर. पण कधी मध्ये येणार पण नाही, हे 2 तर इमेज कंपल्सरी येणार, पण थर्ड वाली येणार आहे का कंपल्सरी, त्याला आपण ऑप्शनल टाकले. ठीक आहे. एकदम नाव चेंज करतो मी, त्याला टाकतो इमेज 3 म्हणून. आता हे कंपल्सरी इमेज येणार आहे का, नाही येणार. मग ह्यासाठी काय करा तुम्ही, इफच्या बाहेरच एक काय करा, राईट करा आणि जी काय प्रोडक्ट इमेज आहे त्या प्रोडक्ट इमेजला काय करा, वॅर तर घेतलंय, इक्वल टू करा एम्प्टी. म्हणजे आली तर त्याला नाव भेटेल, पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड होईल. नाही आली तर एम्प्टी होईल. ठीक आहे. हा फंडा समजला. बस सेम स्टेप करा. हे कशासाठी राहील, 4 साठी. बस याला 4 नाव दिलं, बस इथं. आता हे नाव कमन दिले आपण. बरं, जे काही आपल्या फर्स्ट वाली इमेज आहे, सेकंड वाली इमेज आहे ती कंपल्सरी येणारच आहे, पण थर्ड आणि फोर्थ वाली कंपल्सरी नाही, ऑप्शनल नाही. मग नाही आली तर आपण त्याला काय करणार, एम्प्टी ठेवणार. म्हणजे नाही आली तर इमेज, आता इमेज ही 3 इमेज नाही आली तर हा पाजी एक्झिक्यूटच होणार नाहीये, बरोबर ना. रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये इमेज येते, पण जो आपण काय झालं, आणि ऍड मध्ये आपण काय केले की रिक्वेस्ट डॉट फाईल डॉट प्रोडक्ट इमेज 3 नाही आली तर हा पार्ट एक्झिक्यूट होणार आहे का, नाही होणार. मग त्याला आपण फक्त नाव दिले, काहीतरी नाव दिले ना, एम्प्टी. बस. मग आपण इमेजला नाव दिले, इमेजला नाव दिल्यानंतर
इमेजचा पार्ट झाला, संपला. आता कोणता पार्ट, की जो आपला बाकीचा टेक्स्ट, जो काही बाकीचा टेक्स्ट डेटा आहे त्या टेक्स्ट डेटावर आपण काम करू. मग मी एक व्हेरिएबल घेतला, त्याला नाव दिलं डी आणि रिक्वेस्ट डॉट बॉडी दिलंय. ठीक आहे, काय झालं मला विचारा, काय झालं? कन्फ्युज होतात का तुम्ही एवढं? कोणती इफ कंडिशन? कोणता? इमेज फ्री नाही का, हा, तर ती एमटीचा पार्ट म्हणतात. आता त्याच्या खाली ती इफ कंडिशन ही का, हा ही इमेज 4 साठी घेतली आपण. सेपरेट आहे का ते दोन्ही? इमेज 3 आणि 4 का? हा. आता ही 3 साठी लिहिले आपण, ही 3 साठी लिहिलेले आपण आणि हे 4 साठी लिहिलेले. हे आपण वेगवेगळे लिहिले ते तुम्हाला. आता हे इमेज कधीसाठी घेतले, 3 साठी राईट केले आणि केले 4 साठी राईट केले. म्हणजे इमेज, आता इमेज नाही आली, इमेज 3 इमेज नाही आली तर हा पार्ट एक्झिक्यूट नाही होणार ना. मग हा पार्ट एक्झिक्यूट होणार नाही तर आपण त्याला काय केले, फक्त एम्प्टी डिक्लेअर केले. मग सेम तेच, इमेज 4 पण नाही येऊ शकत, कधी कधी नाही आली तर त्याला काय कर, एम्प्टी ठेव, बस. आता मग एवढंच केलं. बाकीचा आता इमेजचा पार्ट झाला, इमेजचे नाव वगैरे दिले, फक्त आपण पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड केले. आता याचा सेकंड पार्ट कोणता, पार्ट 2, जो काही डेटा येतोय तो डेटा आपण MySQL मध्ये स्टोअर करणार. मग त्यासाठी मी एक डी व्हेरिएबल घेतला रिक्वेस्ट डॉट बॉडीचा आणि ह्यानंतर मी काय करणार, एक क्युरी राईट, की SQL क्युरी. मग सांगा बरं SQL ची क्युरी काय राहणार, इन्सर्ट इंटू महेश, काय आहे सांग पहिलं. टेबल बनवताना कसा बनवलाय आपण, त्याच स्टेपने आपल्याला नावं तर द्यावं लागतील. प्रोडक्ट कॅटेगरी पहिलं है ना, टेबल बनवताना आपण कॅटेगरी दिले ना. आपल्याला काय देणार, आपण फॉर्म मध्ये पाठवली ना का नाही पाठवली, दाखवतो तुम्हाला कुठे पाठवली. आता आपण काय केलं, की जो फॉर्मची सिलेक्टर मध्ये टाकले आपण, आहे की नाही. आता इथे टाकलंय, इथे मी काय प्रिंट केलंय, की नेम प्रिंट केलं ना कॅटेगरी, आणि व्हॅल्यू मध्ये मी काय की आयडी पास केलाय. जो कॅटेगरी सिलेक्ट करणार त्याचा काय होणार, आयडी पास होणार व्हॅल्यू मध्ये. हे फक्त शो करण्यासाठी असतं. खरी व्हॅल्यू कोणती असते, आपण व्हॅल्यू ऍट्रिब्यूट मध्ये, त्यामुळे फॉर्म मधून काय जाते, फक्त त्याची आयडी जाते, बस एवढाच फंड आहे. आता जो काही आपण फॉर्म मधून डेटा पाठवलाय तो डेटा आपण फक्त इन्सर्ट करणार आहे. मग ऍडमिन मध्ये आलो, ऍडमिन मध्ये आल्यानंतर पहिली व्हॅल्यू कशाची राहणार आहे, की पहिलं आहे आपलं प्रोडक्ट का कॅटेगरी आयडी. अरे कन्फ्युज करता ना तुम्ही मला. परत कॅटेगरी परत प्रोडक्ट नेम इन, आणि त्यानंतर आपलं प्रोडक्ट कलर, जसं आपण स्टेप वाईज टाकणार. कुठे तुम्ही नेम टाका, मग तुम्ही नेम टाकलं तरी जमन ना, मी आयडी वरून ऍक्सेस करणार आहे. ठीक आहे, तुम्ही आपण डेटा इन्सर्ट करू, फक्त एवढं सांगा, 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. काय प्रोडक्ट, कन्फ्युज होऊ नका थोडं, 2 मिनिट. आपण फक्त एक टेबलची मी इन्सर्टची क्वेरी राईट करतो. लेबल झाल्यानंतर काय, कंपनी खाली वर झालंय का टेबल बनवताना, आणि त्यानंतर डिटेल नंतर. ठीक आहे, याला 1 राईट मध्ये लाईट करतो मी. ठीक आहे, आता क्युरी, आणि ह्यानंतर काय डिटेल झाल्यानंतर प्रोडक्टचे जी काही इमेज आहे ते इमेज पण राहणार ना. प्रोडक्ट इमेज कॉपी करून मी इथे पेस्ट करतो. प्रोडक्ट इमेज 1 राहीन, त्यानंतर प्रोडक्ट इमेज 2 पण राहीन, त्यानंतर प्रोडक्ट इमेज 3 पण राहणार, आणि प्रोडक्ट इमेज 4 पण राहणार. ठीक आहे, कॉमा राहिला ते कॉमा देऊन टाकू. ठीक आहे, व्हॅल्यू झाला. जे काय आपण ह्यानंतर कोणता कीवर्ड, व्हॅल्यू, आणि त्यानंतर राऊंड ब्रॅकेट, बरोबर ना. आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण काय टाकणार, जे काय बॉडी मध्ये डेटा आलाय तो डेटा आपण काय करणार, सिंपली पास करून देणार. ठीक आहे, पण मी तुम्हाला एक मेथड सांगितली होती, कोणती मेथड, क्वेश्चन मार्कची, ते आपण यूज करू. आता क्वेश्चन मार्क पहिला कशासाठी,
पहिला प्रोडक्ट कॅटेगरी आयडी साठी, प्रोडक्ट नेम साठी 1 2 3 4 5 6 7 8 9 9 द्यायचे बस, जास्त नाही. 4 झाले, अरे 3 झाले का, चौथा आहे ना का. त्यानंतर किती झाले, झाले का 9 झाले का, बस. हे आपण क्वेश्चन मार्क दिले. आणि जो काय डेटा आहे तो आपण कसा पास करतो की ऍरे मध्ये, ठीक आहे ना. मग वॅर डेटा इक्वल टू अवेट, आणि EXE मध्ये काय करणार, एक तर पहिली SQL क्वेरी पास करणार आणि कोमा देऊन स्क्वेअर ब्रॅकेट, आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जो काय आपण हा क्वेश्चन मार्कचा डेटा आहे तो आपण इथे काय करणार, पास करून देणार. मग आम्ही अवेट घेतले म्हणल्यावर त्याला असिंग पण राईट करायला लागेल, मग असिंग राईट केले, ठीक आहे. आणि जो काही डेटा आलाय तो डेटा मी इथे पास करून देतो. मग पहिला डेटा कोणता आलाय, डी डॉट कॅटेगरी आयडी, बस जे आपण हे नाव दिले हेच नाव आहे तिकडे, कॅटेगरी आयडी. सेकंड प्रोडक्ट नेम, ठीक आहे. मग डी डॉट प्रोडक्ट नेम, त्यानंतर डी डॉट प्रोडक्ट कलर, त्यानंतर डी डॉट पुढं, ठीक आहे, डी डॉट प्रोडक्ट लेबल, लेबल झाल्यानंतर कंपनी, मग डी डॉट प्रोडक्ट लेबल झाला, डबल झालं, कंपनी आहे यार, मी बी कन्फ्युज व्हायला लागला. कोमा घेतला आणि डी डॉट प्रोडक्ट कंपनी, कुठे यार, इथे लेबल, ठीक आहे यार, असत चालूच. आणि त्यानंतर डी डॉट प्रोडक्ट डिटेल. आता काय राहिले, जे काय आपले इमेज आहेत ते पण पास करून देऊ, ठीक आहे ना. मग इमेजला पास देण्यासाठी काय नाव, इमेजचे आपण नाव टाकले, प्रोडक्ट इमेज 1, प्रोडक्ट इमेज 2 असे नाव टाकले, ठीक आहे. मग मी इथे पास करून देतो प्रोडक्ट इमेज 1, कॉमा दिला प्रोडक्ट इमेज 2, अरे प्रोडक्ट इमेज 3D नाही दिलं पुढे त्यांच्या, ठीक आहे ना. आणि प्रोडक्ट इमेज 4, ठीक आहे. याला मी एका सिंगल मध्ये राईट करतो, एका खाली एक राईट करतो, ठीक आहे. समजेल आपण कोणते कोणते टॅग राईट केलेत. याला पण इथे यार कन्फ्युज झाला असेल, थोडी कन्फ्युज नाही, इन्सर्टच केलाय डेटा आपण, फक्त मी एका राईट मध्ये राईट करतो, लाईन मध्ये, ठीक आहे. डेटा झालाय आपला, क्युरी रन पण झाली, डेटाला आपण काय केलंय, इन्सर्ट पण केलाय. आणि नंतर मी काय करतो, जो काय डेटा आहे डेटाला मी काय करतो इथे सेंड करतो. आउटपुट पेजला आल्यानंतर ह्याला करू आपण रिफ्रेश, आणि रिफ्रेश केल्यानंतर काय बोलतोय, कुठे चुकले, अभी ऐसे होगा तो क्या होगा, काय जास्त झालंय बरं, कुठे रे, इमेज 4 ला, ठीक आहे ठीक आहे. अरे हुशार आहे तुम्ही, सगळे येत आहे तुम्हाला, तरी पण येत रे. काउंट ॲट रो 1 डज नॉट मॅच व्हॅल्यू, कुठे, 10 आहेत काय, अरे यार तुम्ही मोजले होते यार, ए तरी पण येर या, तुमच्या भरोसा ठेवायचं नाही. आणि याला करू नोडिमॉन, आणि नोडिमॉन केल्यानंतर आपल्याला डबल एकदा बॅक यायला लागेल, बॅक आल्यानंतर डबल एकदा इन्फॉर्मेशन भरायला लागेल, ठीक आहे. मी एकदा कन्फर्म चेक करू, आपण एकदा अनालिसिस करू कन्फर्म. मी चेक करतो, 1 2 3 4 5 6 7 8, ठीक आहे ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 10, अरे यार असे, ठीक आहे. आता फॉर्म मध्ये आपण काय करतो, मी डेटा भरतो, कॅटेगरी, ठीक आहे. छान व्हाईट पुमाचं घेऊ आता, त्यानंतर कलर टाकू एखादा ब्लॅक वगैरे, येलो वगैरे, बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे आमचा. नंतर शर्ट घेऊ, व्हाईट शर्ट, आणि व्हाईट शर्ट घेतल्यानंतर हे आपण ओपन करू, आणि ह्यानंतर आपल्याला टेक्स्ट एक्सट्रॅक्ट करायचं,
हाच कॉपी करू टेक्स्ट मध्ये मी राईट करतो. यामध्ये मी ठीक आहे, आता प्राइस मी टाकतो माझ्या पद्धतीने. ठीक आहे, नाही बस बस ओके झालं. आणि काय केलं मी ऍड प्रोडक्ट. ऍड प्रोडक्ट केल्यानंतर डेटा काय झाला मायस्क्यूएल मध्ये स्टोअर झाला. चेक करायचा आहे की आपण कन्फर्म चेक करणार. आपण रिफ्रेश करायचं कंपनी स्लाइडर. अरे कुठे गेला टेबल, रिफ्रेश करायला लागतो का? लय अवघड आहे यार. वर्क बेंच बरे मग त्यापेक्षा झॅम्प वगैरे. आलाय डेटा, सर्व डेटा आलाय. प्रोडक्ट आयडी आली, कॅटेगरी आयडी आली, नेम, प्रोडक्ट, ओके ओके, पुमा, प्रोडक्ट डिटेल पण आले, इमेज आली. इमेज किती आल्यात? बाकीचे इमेज कुठे गेले? बाकीचे नल आले वाटते. ठीक आहे ना, नल आल्यात ना? स्कूल होईना का? आले का इमेज? आपण दिल्यात नाहीत ना इमेज, आले तर दिले तर येणार. ठीक आहे, मग हा पार्ट झाला कोणता आपला प्रोडक्टची डिटेल. आता कोणता पार्ट राहिला आपला साईज वगैरे. मग साईज पण कशात आलंय की बॉडी मध्ये आलाय साईज. ठीक आहे ना, मग बॉडी मध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायला लागेल, त्याची पण क्युरी राईट करायला लागेल. मग इथं मी वेअर, ठीक आहे, त्यामध्ये काय काय आपल्याला डेटा इन्सर्ट करायचं ते पहिलं पाहू. डेटा इन्सर्ट करण्यासाठी आपण क्युरी इकडे बनवली, आणि त्यामध्ये इन्सर्ट करण्यासाठी काय काय मला ते सांगा. फर्स्ट प्रोडक्ट प्राइसिंग आयडी हे काय होणार, बॅक एंडून रन होणार. त्यानंतर मग प्रोडक्ट आयडी आपल्याला भेटणार कुठे? ठीक आहे, मग प्रोडक्ट आयडी कुठे भेटणार की जसं आपण डेटा सेव्ह केलाय, डेटा सेव्ह केल्यानंतर इथं काहीतरी आलंय इन्सर्ट आयडी आलाय ना. मग ह्या आयडी वरनं आपण ऍक्सेस करू. मग हा आयडी मी पहिला कॅच करतो. कॅच करण्यासाठी ऍडमिन मध्ये आलो, आणि ऍडमिन मध्ये आल्यानंतर इथं मी एक व्हेरिएबल घेतो. व्हेरिएबलला नाव देतो मी, त्याला देऊ नाव प्रोडक्ट आयडी. आणि त्या प्रोडक्ट आयडी व्हेरिएबल मध्ये मी काय स्टोअर करणार, जो काय हा डेटा आहे. डेटा मध्ये ना हे इन्सर्ट आयडी कुठे आपण डेटा सेंड केलाय, मग डेटा मध्ये काय आहे आमचं एक इन्सर्ट आयडी. डेटा डॉट इन्सर्ट आयडी आणि ह्याला कॉमा, आणि ह्याला मी एकदा कन्सोल करतो. कन्सोल डॉट लॉग, आणि प्रोडक्ट आयडी मी काय केली सेंड केली. मग आपण आउटपुट पेजला जाऊ. आउटपुट पेजला गेल्यानंतर मी ह्याला एकदा रिफ्रेश करतो. रिफ्रेश केले, इन्सर्ट आयडी किती झाला, मगाशी एक होता, आता किती झाला. आणि तो आपल्याला आयडी कॅच केलाय का नाही, भेटतोय का नाही आयडी, तर आयडी भेटतोय. ठीक आहे, मग हा आयडी कोणता झाला, प्रोडक्ट आयडी झाला. कोणता, प्रोडक्ट आयडी. म्हणजे कितव्या नंबर, आता जो प्रोडक्ट आयडी कसा असतो की एक प्रोडक्ट ऍड झाला की त्याची आयडी काय होती, इन्क्रीज होत जाते. ठीक आहे ना, मग फक्त आपण काय केलं की कितव्या नंबरचा डेटा इन्क्रीज झाला आहे त्या नंबरचा काय केलं आपण प्रोडक्ट आयडी कॅच केलाय. ठीक आहे ना, मग त्या आयडी वरनं आपण काय करणार की आपल्याला डेटा कोणता कोणता इन्सर्ट करायचा आहे. प्रोडक्ट आयडी भेटला, साईज बॉडी मध्ये आले, प्राइसिंग बी बॉडी मध्ये आले, आणि डुप्लिकेट प्राइस पण बॉडी मध्ये आले. ठीक आहे, मग तो पण त्याची एक क्युरी राईट करू आपण. कन्सोलची गरज नाही आपल्याला. वेअर, अरे थोड़ा फंडा गलत हो जाएगा फिर. वेअर डेटा इक्वल टू SQL इक्वल टू, ठीक आहे, मी पहिली SQL क्युरी राईट करतो. SQL इक्वल टू टिल्ट, आणि सांगा बरं इन्सर्टची क्युरी मला. इन्सर्ट इनटू काय दिलंय, टेबलला नाव काय दिलंय आपण, प्रोडक्ट प्राइसिंग दिले, आणि ते प्रोडक्ट प्राइसिंग मी नाव देतो. त्यानंतर आपले व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आपण पहिले नाव येतं. प्रोडक्ट आयडी तर आपण कॅटेगरी आहे, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी तर बॅक एंड होणार आपले काय होणार डेटाबेस मधून क्रिएट होणार. आणि ही जे बाकीचे डुप्लिकेट प्राइस ते आले बॉडी मध्ये. मग बॉडी मध्ये डेटा आलेला मी फक्त इथे पास करून देतो. पहिलं काय प्रोडक्ट आयडी, त्यानंतर प्रोडक्टची साईज, आणि त्यानंतर प्रोडक्टची काय प्राइस, आणि अजून एक प्राइस आहे आपली, कोणती प्राइस, डुप्लिकेट प्राइस. ठीक आहे ना, आणि त्यानंतर कोणता कीवर्ड आपला व्हॅल्यू. व्हॅल्यू नंतर राऊंड ब्रॅकेट. आणि जी काय डेटा वाला आहे आपल्याला डेटा भेटलाय, कशात डेटा भेटलाय आपल्याला, त्याला मी यासाठी क्वेश्चन मार्क देतो. आता सांगा कन्फर्म क्वेश्चन मार्क किती, तर 10 आहेत का, 1 2 3 4 4च आहेत ना.
चारच आणि 4 आहेत त्याला मी काय करतो where डेटा इक्वल टू डेटा नाव नाही देत मी याला देतो प्रोडक्ट प्राइसिंग देऊ म्हणजे आपल्याला कन्फर्म कळेल कोणतं प्रोडक्ट प्राइसिंग आणि याला देतो अवेटला EXE आणि EXE मध्ये आपण SQL क्वेरी पास करून यामध्ये आपण एक ॲरे घेतला काय झालं होतात रन सिंपल अवेट आपण कमेंट घेत होतो अवेट मधून डेटा आपण मल्टिपल सिलेक्ट करतो लाईन्स कुठे इथे आपण रन केले ना हा कशासाठी केली प्रोडक्ट साठी केली ना मग आता ही प्रोडक्ट प्राइसिंग साठी सेव्ह करायची आपल्याला डेटा सेव्ह करायचा आहे नुसतं आपल्याला आता एका टेबल मध्ये आपण केले असते की जसं आपण मी पेंट मध्ये गेलो पेंट मध्ये गेल्यानंतर आता माझा हा प्रोडक्ट आहे सपोज हा माझा काय प्रोडक्ट आहे प्रोडक्टची काय माझी हा प्रोडक्ट आणि एक प्रोडक्टची माझी एकच प्राइस आहे अशी काहीतरी प्राइस राहील माझी मग मी हा डेटा एका टेबल मध्ये शो करू शकतो ना सेव्ह करणार मी प्रोडक्टची प्राइस किती एकच आहे ना मग एकच असल्यामुळे मी एका टेबल मध्ये करू शकतो पण आपल्या प्रोडक्टच्या प्राइस किती तर मल्टिपल आहे त्यासाठी आपण 2 टेबल बनवलेत एकामध्ये प्रोडक्टची डिटेल आणि दुसरी प्रोडक्टची प्राइसेस राहतात ठीक आहे तुम्हाला डेटा सेव्ह झाल्यावर कळेल की कसा डेटा सेव्ह होतो तेव्हा समजेल आपण दोन SQL चे दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले ना त्या दोन ऐवजी जे एक आहे ना त्यातच ही दुसरी क्वेरी टाइप करायची कशी राईट करायची शक्य कसं बरं आहे आता इन्सर्टची हा हा कोणता टेबल आहे प्रोडक्टचा आणि हा कोणता टेबल आहे हा दोन्ही टेबल वेगवेगळे आहेत ना दोन्ही टेबल साठी वेगळी क्वेरी करायला लागेल एका व्हेरिएबल मध्ये दोन query नाही नाही पॉसिबल नाही ठीक आहे मग जो काय आपल्याला डेटा आलाय तो डेटा मी काय करतो पास करून देतो पहिलं काय प्रोडक्ट आयडी त्यानंतर काय डी डॉट प्रोडक्ट साईज आहे ना का प्रोडक्ट प्राइसिंग साईज आहे प्रोडक्ट साईज आहे डी डॉट प्रोडक्ट साईज कोमा घेतला त्यानंतर प्रोडक्ट मग डी डॉट प्रोडक्ट प्राइस दिली आणि त्यानंतर लास्ट काय आपली डी डॉट प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस आहे यार म्हणजे काय डुप्लिकेट प्राइस आहे ते पण मी पास करतो ठीक आहे डेटा पास केलाय डेटा पास केल्यानंतर आपली क्वेरी रन पण झाली ठीक आहे ना अवेट मध्ये राईट केल्यामुळे काय झालं बस का ठीक आहे यार डी डॉट प्रोडक्ट प्राइसिंग आणि दे राईट कोमा आणि दे डी डॉट बस ठीक आहे जो काय आपली SQL डेटा 1 आहे तुम्ही काय करतो एकदा सेंड करतो की डेटा सेव्ह होत आहे की नाही आणि याला काय करतो सेंड केलं आउटपुट मध्ये आलो आणि याला करतो मी रिफ्रेश ठीक आहे इन्सर्ट आयडी आलाय 1 इन्सर्ट आयडी आलाय 3 आलाय डज नॉट मॅच कॉलम 1 की पहिलं काय आहे प्रोडक्ट आयडी आपण पास केलाय मी त्यानंतर प्रोडक्ट साईज आणि इकडे आल्यानंतर ह्याला एकदा रिफ्रेश तर डबल एकदा डेटा भरावा लागेल ठीक आहे मी डेटा भरतो इथं थोडं कन्फ्युज वाटणार आहे आता तुम्हाला सगळ्यांनाच बेस्ट सेलिंग इमेज घेऊ आपण 2 इथे साईज टाकतो मी ठीक आहे आणि काय करत नाही चला टाकू आपण आणि काय केलं मी ऍड प्रोडक्ट केल्यानंतर तो पण तरी डज नॉट मॅच व्हॅल्यू काउंट ऍट रो 1 का बरं तसं येतंय प्रोडक्ट प्राइसिंग डी डॉट प्रोडक्ट आयडी टेबल बनवताना आपण
इंटिजरच दिलं नाही ते. हा आता व्हॅल्यू डेटा हो झाला होता कशामध्ये? फॉर्म मध्ये प्राइस डेटा तो एरर नाही येतो. ठीक आहे, मी माय वर्क मध्ये टेबल पाहतो एकदा. प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये प्रोडक्ट प्राइसिंग आयडी, प्रोडक्ट आयडी, साईज वगैरे वगैरे आले. इथे काय येते? कॉलम काउंट डज नॉट मॅच व्हॅल्यू. डीड मधून नाही ना, आपण इथे डिक्लेअर केलंय डायरेक्ट, त्याचा विषयच नाही काही. ठीक आहे ठीक आहे. क्रिएट टेबल, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी, इंट प्राइमरी की ऑटो इंक्रीमेंट प्रोडक्ट आयडी. प्रोडक्ट प्राइसला इंट दिले. ठीक आहे, मी याला स्टॅटिक डेटा देतो 2 मिनिटं. कुठे वर्क बेंच? याला फक्त रिफ्रेश. प्रोडक्ट आयडी डज नॉट डिफाईन. प्रोडक्ट किती क्वेश्चन मार्क आले? क्वेश्चन मार्कच्या जागी मी डेटा राईट की डेटा. ओके 11 आलाय. बारा डेटा इन्सर्ट झाले डेटाबेस मध्ये. ओके, प्रोडक्ट मध्ये बरोबर राईट आहे. ओके ठीक आहे, मी इथं डेटा प्रिंट करतो सगळा. एरर पुढे येईन आपल्याला कळून जाईल. सेकंड वाला काय? प्रोडक्ट. ठीक आहे, फंडा समजला आताचे. काय एरर येतोय आपल्याला? आता आपण बॅकएंडवरून डेटा किती पाठवलाय? जशी प्रोडक्टची साईज आहे, किती साईज आहे सगळ्यात टोटल? 6 आहे. मी इथे काय प्रिंट करतोय? इंडेक्स नंबर 0. आता जो काय डेटा भेटतोय, आता सपोज तुम्ही पहा की आता रिक्वेस्ट डॉट मी काय केलं, रिक्वेस्ट डॉट बॉडी करतो आणि बॉडी केल्यानंतर मी एकदा ह्याला रिफ्रेश करतो. आता जो काय डेटा आलाय, जसं की आता प्रोडक्टची डिटेल साईटला राहू द्या 2 मिनिट फक्त. आता जो काय डेटा आलाय, प्रोडक्ट साईज कशात आली? ॲरे मध्ये आली ना, बरोबर.
मग ऍरे मधला डेटा आला नंतर आपण त्याला ऍरेला काय करतो, आता सोबत बॅकग्राऊंडून डेटा आपण लिस्ट मध्ये डेटा घेऊन येतो आणि तुम्हाला काय करायचं एका टेबल मध्ये मी प्रिंट करायला सांगितलं, तर तुम्ही काय करतात, एका लूपचा यूज करतात डेटा घेण्यास प्रिंट करण्यासाठी. मग डेटा आपण सेव्ह करण्यासाठी पण एका लूपचा यूज करणार. इथं मल्टिपल डेटा येतोय, ठीक आहे ना. मग मल्टिपल डेटा येतोय म्हणून आपण काय करू, इथं लूप फिरवू. लूप कसं फिरवणार, ही जी क्युरी आहे क्युरी काय करणार आपण लूप मध्ये फिरवणार. मग लूप कसं घेणार, मी एक फॉर लूप घेतो. फॉर लूप नंतर एक व्हेरिएबल वेअर आय इक्वल टू 0 आणि आय ग्रेटर देन आय कवर फिरवायचा आपल्याला. जेवढी ती ॲरेची साईज आहे त्यावर काय करायचं, ते फिरवायचा. म्हणजे ॲरेची साईज किती, जी काय प्रोडक्टची साईज आहे त्याची लेंथ, म्हणजे प्रोडक्टची साईजची लेंथ किती, 1 2 3 4 5 6 लेंथ आहे. मग आपण इथे करू प्रोडक्ट साईज डॉट लेंथ बस, आणि आय प्लस प्लस राऊंड ब्रॅकेट. आणि जी आपली क्युरी ती काय झाली पाहिजे, आपली तेवढा टाइम इन्सर्ट झाली पाहिजे बस, ठीक आहे ना. आणि जो आपण इथं डेटा पाठवला आहे जसं की आय व्हॅल्यू 1 2, फक्त त्यांचे इंडेक्स नंबर टाकून द्या. मी ते आय टाकतो, प्रोडक्ट प्राइसची पण काय टाकतो आय टाकणार, इथे पण मी टाकतो आय, बरोबर ना. म्हणजे काय होणार, जेवढ्यांदा लूप फिरणार तेवढ्यांदा ही इन्सर्टची क्वेरी काय होणार, एक्झिक्यूट होणार, बरोबर. ठीक आहे, एक्झिक्यूट होणार. तर मी काय करतो, डेटा आहे आता सेंड करतो. ही क्युरी काय होणार, एक्झिक्यूट होणार. क्युरी काय होणार, प्रत्येक वेळी चेंज होणार ना. पहिल्यांदा प्रोडक्ट साईज येणार एक्स, त्यानंतर एस येईल, त्यानंतर एम येईल. जशी ही ॲरेची साईज आहे तोपर्यंत लूप काय होणार, फिरत चालणार, ठीक आहे. मग तसं क्युरी होणार. मग क्युरी काय होणार, प्रत्येक वेळी अपडेट होणार ना. मग अपडेट झाले की त्याला पण रन पण करून घे. इथे आपण सांगणार डेटा इक्वल टू अवेट, आणि EXE मध्ये जी काही SQL क्युरी आहे 1 ते आपण काय करणार, पास करून देणार. इथे मी 1 करतो, आणि जो काही डेटा आपला सेंड होणार इथे पण डेटा मी 1 करतो, राईट. ठीक आहे, आपण वर पण डेटा केले ना. मग हा डिफरंट व्हेरिएबल होण्यासाठी मी डेटा 1 राईट केले, आणि डेटा 1 ला मी सेंड केले. सेंड केल्यानंतर आउट पेजला येतो, ह्याला करतो रिफ्रेश. आता प्रोडक्ट साईज इज नॉट डिफाईन्ड. प्रोडक्ट साईज इज नॉट डिफाईन्ड का बरं, ही जी काय प्रोडक्ट साईज आली ती कशात आली, डी डॉट मध्ये आले ना, त्यामुळे तो आपल्याला एरर भेटला. ह्याला करतो मी रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर काय बोलतोय, नन कॉलम आपण क्रिएट टेबल मध्ये भरतो. कारण त्यात आपण व्हेअर कॅर दिले ना मी. आपण मग त्याच्यात 6 व्हॅल्यू आहेत ना. ठीक आहे, थोडासा एरर पुढे येतोय तो आपण चेक करू. डबल कॉलम दिले, एक्सेस ला एरर येण्याचा संबंध नाही. ठीक आहे, प्रॉब्लेम येणारच आता. जसं की आता डी डॉट घेतले आपण, सेटची क्वेरी घेतली मी एक्स. क्वेरी 2 मिनिटं कमेंट करतो, डेटा एकदा प्रिंट करून चेक करू. कन्सोल डॉट लॉक करू. लॉक केल्यानंतर जे काही आपली क्वेरी, कोणती डेटा की प्रोडक्ट साईजला एरर काय येतोय आपण ते चेक करू, आणि त्या नंबरला आय प्रिंट करू. आय प्रिंट केल्यानंतर इकडे येऊ आपण आउटपुट ह्याला करतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर प्रोडक्ट साईज इज नॉट डिफाईन्ड, डी डॉट. डी डॉट केल्यानंतर ह्याला करू रिफ्रेश. रिफ्रेश, डेटा 1 इज नॉट डिफाईन्ड. डेटाच करू, आम्हाला डेटाच करायचं. ठीक आहे, काही इन्सर्टची क्वेरी राईट झाली. कन्सोल मध्ये आपण चेक करू काय डेटा प्रिंट झालाय. ठीक आहे ना, डेटा तर येतोय कन्फर्म, येतोय ना. जी काही त्याची साईज आहे ते कन्फर्म येते, मग एरर काय येतोय. ठीक आहे, कन्सोलला आपण डी डॉट वगैरे वगैरे बेस्ट. ओके, SQL 1 साईज डॉट लेंथ आय प्लस प्लस. ते इक्वल टू करायला लागेल का नाही, चेक करतो मी कन्सोल मध्ये. 1 2 3 4 5 6 ओके. आणि त्यानंतर जो काही डेटा आहे तुला आपण केले डेटा 1 ला सेंड करतो. काय अननोन कॉलम, इन फील्ड लिस्ट.
डेटाबेस मध्ये एरर आहे का? प्रोडक्ट साईज 2 मिनिट. प्रोडक्ट साईजच मी रिमूव्ह करतो. प्रोडक्ट साईज कुठे टाकले? कुठे? इथे कुठे राहिलाय? अरे यार तसं सांगतात. ठीक आहे. आणि जो बाकीचा तो डेटा आता ह्याला काय एरर येतोय? ठीक आहे, 2 मिनिटं मी क्युरीच रन नाही करत यार. तर थोडासा एरर यामध्ये मी करतो SQL 1 प्रिंट. याला करू रिफ्रेश केल्यानंतर ठीक आहे, डुप्लिकेट प्राइस दिली नाही म्हणून आता मॅन्युअली आपण काय करू, इन्सर्ट करून चेक करतो. ठीक आहे, आपल्या क्युरी मध्येच एरर आहे काहीतरी. काय एरर आहे? काय एरर आहे ते? सिंटॅक्स चेक मेथड. ठीक आहे. काय इन्सर्ट इनटू प्रोडक्ट प्राइसिंग, प्रोडक्ट आयडी. ह्याला इथं आपण प्राइस टाकली ना, प्राइस टाकतो मी 12 आणि ह्यात बी टाकतो 12 आणि इन्सर्टची क्युरी करतो मी इन्सर्ट. तरी पण एरर येतोय. काय येतोय? हा एरर येतोय. अरे काय एरर येतोय सांगू शकतात का? ठीक आहे, माझ्या पण लक्षात राहिलं नाही, तुम्ही पण सांगितलं नाही. हा काय यार, तुम्ही पण नाही सांगितलं आणि मला पण तुम्ही सांगितलं यार. सांगत चला यार तुम्ही पण. ठीक आहे, वेळ नसता व्हायला घ्यायचा. अरे सांगत नाही हा तुम्ही. छोट्या छोट्या गोष्टी इथं विसरल्या माझ्याकडून पण. चुका होतच असतात. ठीक आहे, आणि जो काय डेटा आहे डेटाला आपण करू आता कन्फर्म सेंड होणार का नाही डेटा सेव्ह. आणि याला करतो मी इकडे जाऊन रिप्रेझेंट. डेटा झाला इन्सर्ट. आता MySQL मध्ये आपण चेक करू डेटा कसा इन्सर्ट झाला. आता पुढे प्रोडक्ट प्राइसिंग ह्याला करतो मी सिलेक्ट आणि इथे बघू शकता हा कोणता टेबल आहे. आपल्याला प्रोडक्ट प्राइसिंगचा पाहिजे. प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये कसा स्टोअर झालाय. आता ही कोणती आली? प्रोडक्ट प्राइसिंग आली. म्हणजे हे काही त्याची आपण जी आयडी आपण क्रिएट केली ती आयडी. आणि ही कोणती 23 काय आलं? हे एक 23 नंबरचा प्रोडक्ट आहे आणि त्याची ही सगळी काय आहे? इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काय केलं आपण? जी प्रोडक्ट आयडी पास केली, हा एक्सेस कुणाची प्राइस आहे? ही 23 नंबरचा प्रोडक्ट आहे आणि त्या प्राइस आहे त्याची 123 आणि त्याची डुप्लिकेट प्राइस आहे हे म्हणून. ठीक आहे, डेटा इन्सर्ट केलाय. तर कॉम्प्लिकेट वाटेल तुम्हाला आता.